नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थोड्याच दिवसामध्ये आपली टायपिंगची एक्झाम जी आहे ती सुरू होणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर असलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की माझा टायपिंगचा जो काही स्पीड जो आहे तो माझा वाढत नाही आहे. आणि आजचा हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या टायपिंगच्या स्पीडमध्ये वाढ होण्यासाठी काय काय म्हणजे गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. असं समजा की काही मी 5 तुमच्यासाठी बेस्ट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की ज्या ट्रिक वापरून तुम्ही तुमचा जो काही टायपिंगचा जो काही स्पीड आहे ते तुम्ही वाढवू शकता. ओके, तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिली गोष्ट म्हणजे खूप अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट आहे की तुम्हाला तुमचा जो काही कीबोर्ड जो आहे त्या कीबोर्डबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता कीबोर्डबद्दल माहिती म्हणजेच काय की तुम्हाला माहिती असेल की तुमचा जो कीबोर्ड आहे त्या कीबोर्डवर जी पहिली रो असते मिडल रो, त्या मिडल रोमध्ये एफ आणि जो काही तुमचा जे आणि एफ हे जे काही दोन बटन्स जे असतात ते कीबोर्डमध्ये त्यामध्ये अशा छोट्या छोट्या उभ्या अशा लाईन्स असतात त्याला बम्प्स असं म्हटलं जातं. आता ते बम्प्स कशासाठी आहे त्याचं तुम्हाला नॉलेज असणं किंवा ज्ञान असणं किंवा माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते बम्प्स म्हणजेच तुमच्या कीबोर्डचा मधला पॉईंट आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या इंडेक्स फिंगर ठेवून आणि टायपिंग करायला सुरुवात करायची आहे. ते दोन्ही इंडेक्स म्हणजे लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा तुम्हाला तिथे इंडेक्स फिंगर म्हणजेच काय, हे जे तुम्हाला बोट दाखवलेलं आहे पहिलं मोठं बोट, ते बोट तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि बाकीची जी तुमची काही बोटं जी आहेत ती तुमची इतर जे काही कीबोर्डची जी काही बटणं आहेत त्या कीबोर्डच्या बटनावर तुम्हाला तुमची जी काही बोटं आहेत ती तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजेच एफ जो आहे तिथे तुमचा इंडेक्स फिंगर, नंतर डी वर तुमचा मिडल फिंगर जो आहे तो, नंतर एस आणि ए, त्यानंतर इकडनं राईट हँड साईडने जे के एल आणि सेमिकॉलन आणि स्पेस जो आहे तो तुम्ही लेफ्ट हँडने पण देऊ शकता किंवा राईट हँडने पण देऊ शकता, पण शक्यतो स्पेस देताना तुम्ही राईट हँडनीच द्या म्हणजे तुमचा स्पीड जो आहे तो होण्यासाठी तुम्हाला किंवा तुम्ही स्पीडमध्ये टायपिंग करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवायच्या आहेत आणि मग टायपिंगला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्या पद्धतीने याला होम रो असं म्हटलं जातं आणि होम रोवर तुम्हाला तुमचं बोटं ठेवून आणि मगच तुम्हाला व्यवस्थित टायपिंगला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला टायपिंग करायची माहिती जर नसेल तर आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मदत होऊन जाईल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हाही तुम्ही टायपिंग वगैरे करत असता तर टायपिंग करत असताना तुमच्या हाताची जी काही पोझिशन आहे, ओके, जे तुम्ही टाईप करता ती तुमची हाताची जी पोझिशन आहे ती 90 डिग्रीमध्ये असायला हवं, चुकीची नाही. जसं मी तुम्हाला इथे इमेजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, जी पहिली इमेज आहे 90 डिग्रीची त्याच पद्धतीने तुम्ही टायपिंग करणं गरजेचं आहे. तुमचा जो पॉश्चर जो आहे तो सुद्धा तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुमची जी बसण्याची जी पोझिशन आहे ती सुद्धा तुम्हाला नीट ठेवायची आहे म्हणजेच 90 डिग्रीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो आहे प्रश्न तो म्हणजे तुमची जी काही नजर जी आहे ती कम्प्युटर स्क्रीनवर असावी, तुमची नजर खाली कीबोर्डवर नसावी. ओके, जर समजा तुम्ही एखादा पेज बघून जर टाईप जर करत आहात, हे खास करून जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची वगैरे तयारी करतात त्या मुलांना हे असं करावं लागतं. जे कोणी GCC TBCची जर कोणीतरी तयारी करत असेल तर त्यांना पेज घेऊन टाईप करायची गरज लागत नाही आहे. त्यांच्या एका बाजूला जो काही आहे तो त्यांना क्वेश्चन पेपर असतो आणि एका बाजूला त्यांना आन्सर शीट असते जिथे तुम्हाला त्यांना बघून टाईप करायचं असतं. मग कायम तुम्हाला तुमची जी पोझिशन आहे ती लक्षात ठेवायची आहे, कीबोर्डकडे बघायचं नाही आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस करता तर तुमची नजर जी आहे ती तुमच्या मॉनिटर स्क्रीनकडेच असायला हवी, कीबोर्डवर नाही. आणि जर कोणी पेपर बघून टाईप करत असेल तर मग त्याची नजर कीबोर्डकडे नसावी, पण पेपरकडून ती डायरेक्ट कम्प्युटर स्क्रीनकडे जायला असावी. या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे तर काही गोष्टी झाल्या ज्या तुम्हाला समजल्याच पाहिजेत.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही सुरुवातीला टायपिंग करायला सुरुवात करता, जेव्हा तुम्हाला टायपिंग म्हणजे समजा असं समजू की आजचा आपला पहिला दिवस आहे आणि आज आपण पहिल्या दिवशी तुम्हाला टायपिंग करायला आपण सुरुवात केलेली आहे. तर टायपिंग करत असताना हाताची पोझिशन जेवढी तुमची महत्त्वाची असते, तेवढंच तुम्ही स्लो टायपिंग करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, तुम्ही पहिल्याच दिवशी जर असा प्रयत्न करणार की पहिल्याच दिवशी 7 मिनिटाचा पॅसेज माझा एकाच झटक्यामध्ये कंप्लीट झाला पाहिजे, तर ते कधीही शक्य होणार नाहीये. तर तुम्हाला स्लोली तुमचा टार्गेट कंप्लीट करणं गरजेचं आहे. ओके. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून उगाचच घाई करू नका. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला तर तुमचा स्पीड आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ॲक्युरसी. म्हणजे तुम्ही जे पण काही टाईप करता ते तुम्ही करेक्टच टाईप केलं पाहिजे. ही सवय तुम्ही पहिल्या दिवसापासून लावणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही टाईप करायला घेणार तर तुम्ही करेक्ट टाईप केल्यानंतर हळूहळू तुमचा स्पीड जो आहे तो कव्हर होण्यासाठी मदत होईल. ओके. कारण जेव्हा तुम्ही GCC TBCची जर एक्झाम जर देता ते, तर त्या एक्झाममध्ये 24 चुका जर झाल्या एका पॅसेजमध्ये, 7 मिनिटाच्या पॅसेजमध्ये जर तुमच्या 24 चुका जर झाल्या तर तुम्हाला 0 मार्क्स दिला जातो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हाही तुम्ही टाईप करताय तर ते तुम्ही करेक्टच टाईप केलं पाहिजे. म्हणजे जेवढा स्पीड महत्त्वाचा आहे त्याच्याचपेक्षा दुप्पट पटीने तुमची ॲक्युरसी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून टाईप करत असताना पॅसेज कंप्लीट होण्याचं जेवढं तुम्हाला घाई असते त्यापेक्षा तुम्ही ॲक्युरसी तुमची लक्षात जर ठेवली तर नक्कीच एक ना एक दिवस तुमचा स्पीड जो आहे तो तुमचा कव्हर होईल. आता जेव्हा जर तुम्ही आता परीक्षा तशी जवळ आलेली आहे, मग आपण नेहमी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त मी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर तुम्हाला डेली 1 तास तुम्हाला कंपल्सरी प्रॅक्टिस करायची आहे. आणि काही विद्यार्थी असंही करतात की 6 महिन्याचा कोर्स का करायचा, मी 2 महिन्यामध्ये माझा जो काही टायपिंगचा कोर्स आहे तो कंप्लीट करेल, किंवा अजून 1 महिना मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलं की बाबा 3 महिन्यामध्ये मी माझा टायपिंगचा कोर्स जो आहे तो कंप्लीट करेल. मग अशा वेळेला तुमचा गोंधळ होतो आणि गोंधळामध्ये तुम्ही हमखास चुका करतात. तर तुम्ही एक शेड्यूल ठरवा आणि त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला काम करायचं. उदाहरणार्थ, जर तुम्ही दिवसभर जर टायपिंग प्रॅक्टिस करता ते, तर जसं तुमचा मेंदू थकला जातो त्याच पद्धतीने तुमचं शरीर आणि तुमचे हात सुद्धा थकले जातात. मग तुम्ही काय करायचं आहे की जर तुम्ही 1 तास जर टायपिंगची जर प्रॅक्टिस जर करता ते, तर अर्ध्या तासाचा तुम्हाला काय करायचं आहे, गॅप ठेवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही 1 तास वगैरे टायपिंगला सुरुवात करू शकता. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर त्याच्यामध्ये कंपल्सरी अर्ध्या तासाचा तुम्हाला काय करायचं आहे, गॅप ठेवायचा आहे. आणि ते जर तुम्ही जर असं जर करता ते, तर तुम्हाला टायपिंगच्या परीक्षेमध्ये नक्कीच 100% यश मिळेल. ओके. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू शकेल, हे तर मी तुम्हाला काही नियम सांगितलेले आहेत. आणि अजून जर तुम्हाला नियम जर पाहिजे जर असेल तर तुमच्या मदतीसाठी आपल्या चॅनेलवर टायपिंग रिलेटेड जे काही आहे सगळे जे काही व्हिडिओज आहेत मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत. उदाहरणार्थ, लेटरची सेटिंग कशी करायची, मग तो 30चा असू दे किंवा 40चा बिझनेस लेटर असू दे किंवा पर्सनल लेटर असू दे, किंवा टायपिंगला जाताना, एक्झामला जाताना आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे याची रूल्स रेग्युलेशन जे आहेत, जे गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत त्या रिलेटेड सुद्धा मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि तुम्हाला काही विद्यार्थी जे काही आहेत ते घरून प्रॅक्टिस वगैरे करतात ते, ओके, त्यांच्यासाठी सुद्धा मी काही गोष्टी सवलतीच्या दिलेल्या आहेत. ते मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. आणि आता काही येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये, म्हणजे थोड्या दिवस म्हणजेच काय, जी काही आहे फेब्रुवारीच्या 5 तारखेपासून आपली एक्झाम जी आहे ती शेड्यूल झालेली आहे. अजून हॉल तिकीट आलेले नाही आहेत. हॉल तिकीट आले की ते सुद्धा मी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपलोड करून सांगेल. तर मग सगळ्यांना प्रश्न पडतो की बाकीचं तर माझं कव्हर झालेलं आहे, पण मला ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रॉब्लेम आहे. तर त्याचं उत्तर म्हणून मी तुमच्यासाठी काही गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्या मी सुरुवातीला तुम्हाला दाखवते. आणि ते दाखवून झाल्यानंतर अशा फ्री काही साईट्स आहेत, ज्या साईट्स तुम्ही यूज करून तुमचा टायपिंगचा जो स्पीड आहे तो तुम्ही चांगल्यापैकी 1 महिन्यामध्ये कव्हर करू शकता. ओके. तर मी तुमच्यासाठी काही पुस्तकं डिझाईन केलेली आहेत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. पहिलं हे जे पुस्तक आहे, मराठी कम्प्युटर टायपिंग कोर्स
30 अँड 40 WPM हा खास मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे की तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये जायची गरज नाही आहे. जर तुम्ही माझा चॅनेल जर फॉलो करता ते आणि मी ही जी दिलेली जी काही पुस्तकं आहेत ही जर पुस्तकं जर तुम्ही परचेस करता ते किंवा ती जर फॉलो जर करता ते तर तुम्ही घरी बसूनच तुमचा जो काही भले MPSC असू दे किंवा कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंटची एक्झाम असू दे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, कोर्ट एक्झाम वगैरे, कोर्ट रिलेटेड वगैरे जे काही भरती वगैरे निघतात ते क्लेरिकलच्या भरतीसाठी म्हणजे टायपिंग रिलेटेड तुमची कोणतीही एक्झाम असू दे ती तुम्ही घरी बसून कव्हर करू शकता. तुमच्यासाठी मी 4 बुक्स तयार केलेले आहेत. त्यामधून पहिला जो काही बुक आहे तो ओव्हरऑल तुम्हाला मी थोडंसं बुकबद्दल जी काही आहे ती माहिती देते. हे तुमच्यासाठी मी 4 बुक्स तयार केलेले आहेत. हे कोणते कोणते बुक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्णपणे एक संच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 बुक्स मिळतील. पहिला जो बुक आहे मराठी कम्प्युटर टायपिंग कोर्स 30 अँड 40 WPM ह्या बुक्समध्ये मी तुम्हाला काय काय दिलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर पुढचं जे बुक आहे ते इंग्लिश कम्प्युटर टायपिंग कोर्स आहे 30 आणि 40 आहे. त्यानंतर एक्झाममध्ये GCC TBCच्या एक्झाममध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कम्प्युटरची जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते टायपिंग रिलेटेड त्या एक्झाममध्ये इंग्लिश आणि मराठीचे जे काही ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात त्या ऑब्जेक्टिव्हचं मी सेपरेट बुक तुम्हाला तयार करून दिलेले आहे. इंग्लिशचं जे काही ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे त्याच्यामध्ये मी 500 इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत की ज्याची मदत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार. त्याच्यानंतर मराठीचे सुद्धा मी 500 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत जे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मदतीचं होऊन जाईल. आता या बुक्समध्ये तुम्हाला मी काय काय दिलेलं आहे त्याचा मी थोडासा तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. हे मराठीचं बुक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी लेसन्स दिलेले आहेत स्टेप बाय स्टेप. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला 50 पॅसेजेस दिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला लेटर फॉर्मॅटिंग येते, स्टेटमेंट फॉर्मॅटिंग येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम रिलेटेड काही रूल्स जे आहेत ते मी तुम्हाला दिलेले आणि ह्याच मराठीच्या बुक्समध्ये मी तुम्हाला 500+ इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्हसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा स्टडी मटेरियल विकत घ्यायची गरज नाही आहे. हे बघा, हे त्याचं जे काही आहे थोडंसं मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते. हा टेबल ऑफ कंटेंट आहे. हे अशा पद्धतीचे तुम्हाला लेसन्स वगैरे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही आहे हे पूर्ण जी बुक आहे टोटल 181 पेजेसची आहे. पूर्ण मी तुम्हाला दाखवते. यामध्ये हे असे मोठे मोठे पॅसेजेस दिलेले आहेत. हे 30चे पॅसेज नाही आहेत, हे 40चे पॅसेज आहेत की जे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी मदत होईल. ही जी आहे ती मराठीची बुक्स आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे हे इंग्लिशचे 500 प्रश्न तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी भेटून जातील. त्यानंतर हे मराठीचे 500 प्रश्न आहेत जे ऑब्जेक्टिव्हचे आहेत. ह्या सेपरेट 4 बुक्स आहेत की जे तुम्ही सिंगल बुक्स पण तुमच्या गरजेनुसार खरेदी करू शकता किंवा पूर्णच्या पूर्ण तो जो काही 4 बुकचा जो काही पूर्ण संच आहे, ग्रुप आहे, तो सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. पुन्हा हे जे काही आहे ते तुम्हाला ही जी सुरुवातीची जी काही बुक आहे ही आपली इंग्लिशची आहे. मी तुम्हाला सुरुवातीला मराठीची बुक दाखवली होती. आता ही तुम्हाला मी इंग्लिशची बुक दाखवते. हे इंग्लिशचं बुक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे टेबल ऑफ कंटेंट आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 50 पॅसेज पहिले लेसन्स आहेत, नंतर 50 पॅसेज तुम्हाला चांगले की जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. वेगळं तुम्हाला स्टडी मटेरियल घ्यायची गरज नाही लागणार आहे. त्यानंतर 30 WPMचं लेटर फॉर्मॅटिंग आहे, 30 WPMचं स्टेटमेंट फॉर्मॅटिंग आहे, 40 WPMचं बिझनेस लेटर, पर्सनल लेटर, त्यानंतर स्टेटमेंट. यामध्ये मी तुम्हाला 150 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि जे मोस्ट रिपीटेड GCC TBC एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात ते सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि एक्झामच्या प्रिपरेशनसाठी काही टिप्स आहेत ते सुद्धा मी या बुक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. आता तुमचा हा जो काही प्रश्न असेल की बाबा उदाहरणार्थ हे जे काही बुक्स आहेत हे जर आम्हाला जर खरेदी जर करायचे जर असेल तर हे बुक्स जे आहेत ते आपण कुठून आणि कशा पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकता की जेणेकरून तुम्हाला हे जे काही बुक्स आहेत ते अवेलेबल होईल. तर तुमच्यासाठी सोपं करून दिलेले आहेत. मी प्रत्येक जो काही व्हिडिओ टाकते म्हणजे आता हा सुद्धा जो काही व्हिडिओ टाकेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे काही आहे या बुकची जी काही लिंक आहे ती तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे. जसं उदाहरणार्थ मी एक आपला व्हिडिओ जो आहे यूट्यूबवर ओपन केलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला त्या बुक्सच्या जे काही आहेत त्या तुम्हाला लिंक भेटणार. इथे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी दिलेली आहे म्हणजे जेणेकरून
तुम्ही त्याच्यावर जे काही आम्ही अगोदर काही PDF स्वरूपात तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, लेटर फॉर्मॅटिंगचं वगैरे फॉर्मॅटसुद्धा आहे त्याच्यामध्ये, ते तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा तुम्ही तिथे तुमच्या डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला बुक जर परचेस जर करायचा असेल तर इथे जे आहे ते 3 बुकची लिंक दिलेली आहे. पण आता हा जो काही व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला लिंक जे आहे 4ही बुक्सच्या इथे तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे. जास्त महागड्या या काही बुक्स नाही आहेत. हार्डली जर तुम्ही पूर्ण बुक जर खरेदी करता तर बुक्सची प्राईस ₹125 आहे आणि ऑब्जेक्टिव्ह जे काही आहेत 500 ऑब्जेक्टिव्ह यांची जी प्राईस आहे फक्त ₹56 याची तुमची जी काही प्राईस आहे ती तुम्हाला ठेवलेली आहे. पण ही जर बुक्स जर तुम्ही खरेदी जर करता तर जो काही 6 महिन्याचा जे काही तुम्ही घालवलेले जे काही तुमचे वेळ आहे तो तुमचा नक्कीच भरून निघेल. म्हणजे तुम्ही 100% पास होणार याची तुम्हाला खात्री आहे. ओके. आता पुढच्या तुम्हाला काही मी गोष्टी सांगू इच्छिते. हे तर माझ्या बुक्स रिलेटेड झाले. हे कसं आणि दुसरी एक गोष्ट, काही विद्यार्थी जे आहेत ते खरेदी करतात ते बुक्स, पण खरेदी केल्यानंतर जेव्हा तुम्हाला काही मुलांचं असं मत असतं, जे काही स्टुडंट्स आहेत त्यांचं असं मत असतं की पेमेंट केल्यानंतर मॅडम आम्हाला बुक्स डाउनलोडला येत नाही आहे. तर मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा तुम्हाला एक पेमेंट तुम्ही केल्याची तुम्हाला एक रिसिप्ट मिळते तुमच्या ईमेलवर, त्या ईमेलवरच जी काही रिसिप्ट तुम्हाला मिळाली आहे त्या रिसिप्टमध्येच डाउनलोड करण्यासाठी मी लिंक दिलेली आहे. जर ऑटो डाउनलोड होत नसेल तर त्या लिंकवर सुद्धा तुम्ही क्लिक करून तुम्ही काय करू शकता, बुक डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तरीसुद्धा जर तुम्हाला डाउनलोडसाठी आलं नाही किंवा तुम्हाला ती बुक डाउनलोडला जमली नाही तर तुम्हाला एकच करायचं आहे, जो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन हा जो काही ईमेल ID आहे 2014चा तो जो काही ईमेल ID आहे ते तुमच्या याच्यामध्ये येऊन जाईल. त्याच्यावरूनच तुम्हाला मेल येतो. त्या मेलवर मला तुम्ही मेल करा, मी तुम्हाला बुक जी आहे ती सेंड करून देईन. ओके, तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पुढच्या जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी काही फ्री ज्या काही साईट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही घरी बसून अजून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. मी टोटल तुम्हाला 5 साईड ज्या आहेत फ्रीवाल्या त्या तुम्हाला सांगते की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिससाठी मदत होईल. आपली पहिली जी साईट आहे ती पहिली साईट आहे typingclub.com. ही जी साईट आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धतीची ती साईट असते. इथे तुम्हाला गेट स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक करायचे. गेट स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे काही आहे ती अशा पद्धतीची जी काही आहे ती स्क्रीन तुम्हाला दिसत असेल आणि इथे तुम्हाला इंट्रोडक्शन आहे, त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला काही कीज दिलेल्या आहेत F&Jच्या, स्पेस बार रिलेटेड आहे, त्यानंतर F&Jच्या आहे, D&Kच्या आहे. हे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे आहेत, हे बघा खूप सारे आहेत. हे टॉपिक्स तुम्हाला काय करायचे, स्टेप बाय स्टेप कव्हर्स करायचे. गेम स्वरूपात सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आणि हे टोटली फ्री आहे. तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळेला हे तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस त्याच्यामध्ये करू शकता. ओके, ही एक साईट आहे टायपिंग क्लब. त्यानंतर दुसरी एक जी साईट आहे ती आहे टायपिंग मास्टर. ओके, हा एक सॉफ्टवेअर आहे. हा तुम्ही तुमच्या मशीनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि इथे काय करू शकता, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पुन्हा एकदा याचं मी तुम्हाला नाव सांगते, टायपिंग मास्टर. ओके, त्यानंतर तिसरी जी साईट आहे ती आहे आपली तिसरी जी साईट आहे ती कोणती आहे, तुम्हाला याच्यामध्ये ratatype.com. ओके, ही जी साईट आहे याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचे. साईट ओपन झाल्यानंतर ही अशा पद्धतीची तुम्हाला दिसणार आहे. गेम स्वरूपात वगैरे लेसन स्वरूपात पण तुम्ही करू शकता, लॉग इन वगैरे करून आणि ईमेल ID ने लॉग इन करून तुम्हाला ती करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचे स्टार्ट लर्निंगवर. तुम्ही नॉर्मली लेसन स्वरूपात पण करू शकता आणि जर तुम्हाला तुमचा स्पीड जर चेक जर करायचा असेल तर टेस्ट युअर स्पीड हेही तुम्ही इथून करू शकता. अशा पद्धतीच्या ह्या 3 साईड आहेत. त्यानंतरची आपली जी पुढची जी वेबसाईट आहे ही सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये करता येईल आणि ती वेबसाईट म्हणजेच कोणती आहे, speedtypingonline.com. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिटाचा हा एक पॅसेज जातो. कमी आहे याच्यामध्ये वेळ, पण हा वेगवेगळे जे काही शब्द आहेत ते तुमच्याकडनं येतील, कारण जर वेगवेगळ्या ठिकाणावरून जर तुम्ही प्रॅक्टिस जर करता ते. ओके, इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, पाहिजे तेवढ्या वेळेला तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझ्या आवडीची जी काही साईट आहे की जी मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी रेफर करते ती साईट म्हणजे typingbuddy.com. ओके, या साईटवर जर कोणी कोर्टच्या एक्झामची तयारी करत असेल,
MPSC एक्झामची तयारी करत असेल, कोणी GCC TBCसाठी एक्झामची तयारी जर करत असेल, तर इथे तुम्हाला टायपिंगसाठी खूप चांगलं स्टडी मटेरियल तुम्हाला इथे, प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला इथे भेटून जाईल. मग भले तुम्ही मराठी करा, इथे बघा दिसते तुम्हाला मराठी टायपिंग टेस्ट, इंग्लिश टायपिंग टेक्स्ट, मग याच्यामध्ये पण हिंदीसुद्धा आहे. जर कोणी हिंदीचं करत जर असेल तर मराठीमध्ये टायपिंग रेमिंग्टन मराठी आहे. त्याच्यानंतर जर कोणी कोडची करत असेल, कारण GCC TBC वाल्यांना रेमिंग्टन हा टाईपरायटर विचारला जातो, आणि जर कोणी कोर्टाचं जर करत जर असेल तर त्यांना कृतिदेव हा विचारला जातो, कीबोर्ड. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मशीनमध्ये तुम्हाला ISM किंवा कृतिदेव असण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. कसं, तर ते मी तुम्हाला करून दाखवते. थोडा व्हिडिओ आपला मोठा होईल, पण हे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी हे पुढे कंटिन्यू करते. जसं उदाहरणार्थ मराठीसाठी, कारण ह्या ज्या मी काही अगोदरच्या ज्या काही साईट दाखवल्या तर त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश रिलेटेड आहे, मराठी रिलेटेड कुठे नाही आहे. पण टायपिंग बडीमध्ये तुम्हाला मराठीचा जो काही आहे तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके. तर पहिल्यांदा हे GCC TBCसाठी आहे, टायपिंग आहे रेमिंग्टन मराठी. इथे तुम्हाला क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅसेज येऊन जाईल. इथे बघा, जेव्हा तुम्ही तुमचं हे पॅसेज पूर्ण टाईप करणार तर तुमचे कीस्ट्रोक किती झाले, तुम्ही बॅकस्पेस किती वापरले, कीस्ट्रोक पर मिनिट तुम्ही किती वापरले, वर्ड्स पर मिनिट किती वापरले, तुमचे राईट वर्ड किती आलेले आहेत, त्याच्यानंतर टाईप वर्ड काउंट किती आहे, मिस वर्ड काउंट किती आहे, पेंडिंग वर्ड काउंट किती आहे, आणि तुमचा टोटल वर्ड काउंट किती आहे, तुमचं स्पीड ग्रॉस पर मिनिट किती आहे, हे सगळं काही तुम्हाला इथे डिटेलमध्ये तो तुम्हाला शो करतो. म्हणजे तुम्हाला कुठल्याही वेगळं सॉफ्टवेअर वगैरे जे पेड सॉफ्टवेअर्स असतात ते घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. ओके. इथे बघा खूप सारे पॅसेजेस दिलेले आहेत, तुम्हाला काही एक्सरसाइज वगैरे दिलेले आहेत इथे, जे तुम्ही करू शकता. खूप सारे पॅसेजेस आहेत. त्यानंतर जर तुम्हाला एक्झाम टायमर जर चालू ठेवायचं असेल तर तुम्ही चालू ठेवू शकता, ऑफ ठेवायचं असेल तर तुम्ही ऑफ ठेवू शकता. इथे टायमर लिमिट आहे, 5 मिनिटाचा आहे, 6 मिनिटाचा आहे, 7, 10, तुम्हाला जेवढ्या मिनिटाचा हवा असेल तेवढ्या मिनिटाचं तुम्ही करू शकता. मी तर म्हणेल की जी GCC TBC वाले आहेत त्यांनी 6 मिनिटाचा ठेवून प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. का, जर तुमचा 1 मिनिट जर उरला तर त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही तुमचे जे काही मिस्टेक्स झालेले असतात ते तुम्ही कव्हर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला साईज जर छोटी जर दिसत असेल तर याची साईज जी आहे ती तुम्ही अशी इथून जी आहे ती तुम्ही कमी जास्त वगैरे करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, आपल्या नेहमी चुका होतात ते कशामुळे, तर बॅकस्पेसमुळे. आपण सतत बॅकस्पेस वापरतो, त्याने आपला स्पीडसुद्धा कुठे ना कुठे थांबतो जर तुम्ही बॅकस्पेस जर वापरता तर. मग जर तुम्ही जर आत्ताच जर सवय लावली बॅकस्पेस बंद करून काम करायची तर तुमच्या चुकासुद्धा कमी होते. मग इथे स्टार्ट करायचं, आणि हे बघा मी ISM वगैरे चालू केलेलं नाही, आता मी काही करेक्ट टाईप करत नाही आहे, पण हे तुम्ही डायरेक्ट तुम्ही जे काही आहे ते टाईप करू शकता. आणि इथे बघा तुम्हाला हे सगळं जे काही आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दाखवतो. ओके. कळलं तुम्हाला. पुन्हा इथेच आहे त्या टेस्टमध्ये, इथे गेलात ना तुम्ही, मराठी टायपिंग टेस्ट, इंग्लिश टायपिंग टेक्स्ट, मराठी कृतिदेव टायपिंग टेस्ट, आणि जर हिंदी जर हवा असेल तर हिंदी वगैरे तुम्ही पण इथे करू शकता. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं जे काही उत्तर आहे ते तुम्हाला एका ह्या तुमच्या वेबसाईटवर भेटून जाईल. आणि गेम्स रिलेटेड जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची जर असेल तर बाकीच्या जे मी अगोदरच्या जे काही सांगितल्या, typingclub.com, टायपिंग मास्टर, त्यानंतर retatype.com, आणि दुसरी शेवटची जी होती ती आपली स्पीड टायपिंग ऑनलाईन.com, ह्या साईटवर तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. लक्षात असू द्या, आता कमी दिवस राहिलेले आहेत. जास्तीत जास्त जेवढा तुम्ही फोकस करणार तेवढं तुमचे पास होण्याचे चान्सेस जे आहेत ते तुम्ही वाढणार. आणि बाकीच्या गोष्टीसाठी मी आहेच, आपलं चॅनेल आहे की ज्याच्यावर तुम्हाला तुमचं जे काही आहे तुमच्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं आणि बाकी सगळं जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला भेटून जाईल. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ही जी पुस्तकं जर तुम्ही जर खरेदी जर करता तर तुम्हाला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं स्टडी मटेरियल जे आहे ते अगदी तुमच्या मशीनपर्यंत तुम्हाला भेटून जाईल. ओके. ही पुस्तकं खरेदी करा ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटर स्टेटमेंट सेटिंग रिलेटेड सगळं आहे, सगळे लेसन्स वगैरे आहेत, त्यानंतर ऑब्जेक्टिव्हसुद्धा सगळं आहे. म्हणजे तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज लागणार नाही. आणि इतर जर काही गोष्टीमध्ये जर प्रॉब्लेम जर असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.